टफेस्ट पेपर होता. हिस्ट्री एकदम टफ होतं. सायन्स अँड टेक्नॉलॉजी ॲप्लिकेटिव्ह क्वेश्चन काही विचारलेले होते. त्यामधलेच आपली जी सुपर करंट अफेअर्सची बॅच 13 प्रश्न जसली तसे आलेले रिफ्लेक्ट झाले. बऱ्याच विद्यार्थ्यांचे कालपासून कॉल मेसेजेस येत आहे की सर 11 प्रश्न बरोबर आले, 12 आले, काहींचे 10 बरोबर आले आणि ह्या 130 पेजेसमधून 13 प्रश्न येणं खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. 13 प्रश्न म्हणजे 26 मार्क्स आहे. त्याचे प्रूफ दाखवणार मी आज तुम्हाला. काल 31 मेला राज्यसेवेचा पेपर झाला. मित्रांनो मागच्या 4 ते 5 वर्षामधला सर्वात डिफिकल्ट पेपर कालचा होता. कोणी काही म्हणत असू द्या मार्केटमध्ये का मॉडरेट होता, इझी टू मॉडरेट होता, मॉडरेट टू टफ होता. टफेस्ट पेपर होता. हिस्ट्री एकदम टफ होतं. सायन्स अँड टेक्नॉलॉजी ॲप्लिकेटिव्ह क्वेश्चन काही विचारलेले होते. UPSCचा ह्या वर्षीचा जर पेपर बघितला ना 2026चा, चेअरमननी स्वतः UPSC चेअरमनने ट्विट केलं होतं का सगळ्यात डिफिकल्ट पेपर होता या वर्षीचा UPSCचा. ठीक आहे. तसंच राज्यसेवेचा पण कालचा जो पेपर होता हा मागच्या 4-5 वर्षामध्ये तुम्ही जे पेपर बघताय त्याच्यामधला मोस्ट डिफिकल्ट पेपर होता. तुम्ही जर व्यवस्थित बघितला तर तुमचा अनालिसिस चांगला असेल तर ठीक आहे. एकदम डिफिकल्ट पेपर आहे. जो पेपरला जातो त्याला कळतं की एक्झॅक्ट काय आहे त्या पेपरमध्ये. आन्सर की आल्यानंतर अजून जास्त गोष्टी कळतात की किती छोट्या छोट्या गोष्टी कोणत्या लेवलचे प्रश्न विचारले गेलेले ते आपल्याला कळेल नंतर. ओके. तर बघा मित्रांनो त्यामधलेच आपली जी सुपर करंट अफेअर्सची बॅच आहे त्या सुपर करंट अफेअर्स बॅच मधले 13 प्रश्न जसली तसे आलेले रिफ्लेक्ट झाले. ठीक आहे. 13 प्रश्न आपल्या सुपर करंट अफेअर्स बॅच मधून आलेले. आपली सुपर करंट अफेअर्स बॅचची 8वी एडिशन होती. 2020 पासून आपली करंट अफेअर्सची बॅच आहे. तुम्ही बरेच विद्यार्थ्यांनी बॅच घेतलेली असेल. बऱ्याच विद्यार्थ्यांचे कालपासून कॉल मेसेजेस येत आहे की सर 11 प्रश्न बरोबर आले, 12 आले, काहींचे 10 बरोबर आले. ज्यांच्या प्रॉपर रिव्हिजन होते त्यांना खूप फायदा झाला आहे करंट अफेअर्स बॅचचा. कारण आपण खूप कमी कमी नोट्स देतो. म्हणजे पहिला जर पार्ट बघितला आपण तर 110 पेजेस होते पार्ट आणि दुसऱ्या पार्टमध्ये काहीतरी 30 पेजेस होते. असे जवळपास जवळपास पाठपोट जर विचार केला तर 130 पेजेसची नोट्स होती आणि ह्या 130 पेजेसमधून 13 प्रश्न येणं खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. 13 प्रश्न म्हणजे 26 मार्क्स आहे. त्याचे प्रूफ दाखवणार मी आज तुम्हाला. त्याचे प्रूफ विथ लाईन टू लाईन दाखवणार आहे की आपल्या नोट्सचं इथं आलेलं आहे, इथं हा प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके. त्याचे प्रूफ बघा. येणारी जी गट ब ची पूर्वपरीक्षा असेल, गट क ची आता मोठी ऍड येण्याचे चान्सेस आहे कारण सरळ सेवा आता MPSC मध्ये आलेले आहे. त्याच्यासाठी करंट अफेअर्स वर प्रश्न 100% येणार आहे. आपल्या करंट अफेअर्स बॅच मध्ये आपण जर तुम्हाला करंट अफेअर बॅच कोणती तर ही करंट अफेअर बॅच आहे. बघा 18 तासात 17 महिन्याचे चालू घडामोडी आपण कव्हर केलेले आहे. म्हणजे जानेवारी 2025 ते मे 2026 पर्यंतचं सर्व करंट अफेअर्स या बॅचमध्ये कव्हर केलेले आहे. 230 ते 35 पेजेसची ही नोट्स आहे. याची डेमो टाकलेले आपल्या ॲपवर. त्याच्या सॅम्पल टाकलेले एकदा सॅम्पल बघा. त्याचे प्रूफ आता तुम्हाला दाखवलं कळेल का काय क्वालिटी बॅच बनवलेली होती. जिथं वन लाईनरची गरज तिथं वन लाईनर दिलं होतं तेच वन लाईनर रिफ्लेक्ट झालेले पेपरमध्ये. ठीक आहे. तर ही बॅच आहे मित्रांनो. स्वाध्याय अकॅडमीचा ॲप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. तुम्हाला जर बॅच घ्यायची असेल तुम्ही घेऊ शकता पुढच्या परीक्षांसाठी. जर वेळ आली तर जर गटकची परीक्षा पुढे गेली तर आपण अजून करंट अफेअर्स ऍड करण्याचा प्रयत्न करू पुढील महिन्याचा जर वेळ भेटला तर. जर तशी गरज भासली तर 299 रुपयाला फक्त ही बॅच आहे. आतापर्यंत 17 महिन्याचं करंट अफेअर्स कव्हर केलेलं आहे. गरज पडली तर अजून पण ऍड करू. ओके ओके. जर तुम्हाला काही अडचण आली ही बॅच घ्यायला तर 95 55 22 15 84 ह्या नंबरवर कॉल करा. तुम्हाला पूर्ण हेल्प केली जाईल. इथं नंबर दिलेला बघा 95 55 22 15 84. आता प्रूफ बघा. करंट अफेअर्सचे प्रश्न कसे आले, कुठून आले ते सर्व दाखवतो मी. बघा पहिला प्रश्न अरवली पर्वतावर होता. आता हा जिओग्राफीमध्ये प्रश्न विचारला होता पण हा करंट कॉन्टेक्स्ट मधला प्रश्न होता. कारण 1-1.5 वर्षापासून अरवली पर्वत खूप जास्त न्यूजमध्ये खूप त्याच्यावर मोठे मोठे आर्टिकल आले होते. कारण ते मायनिंग वगैरे सुप्रीम कोर्टचे निर्णय त्या सगळ्या गोष्टीमुळे खूप न्यूजमध्ये होतं. आपण ते कव्हर केलं होतं. वादाचा मुख्य मुद्दा काय अरवली पर्वताचा. ठीक आहे. अरवली पर्वत काय ते दिलेलं होतं. इथं विचार सांगितलं होतं बघा. अरवली जगातील सर्वात तरुण वली पर्वत आहे. हा बघा भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग मानली जाते. दुसरी महत्वाची गोष्ट बघा. अरवली हा पर्वत संगमरवर, ग्रॅनाइट इथं बघा दिलेलं आहे. अवैध खनन होतं, इलिगल मायनिंग. मग कोणत्या गोष्टींचं खनन होतं तर बघा इथं संगमरवर, ग्रॅनाइट हे सगळ्या गोष्टी तिथं दिलेल्या होत्या. जसली तसा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. पुढचा बघा. चिलीचे 38 राष्ट्राध्यक्ष विचारले होते. आपण पर्सन इन न्यूज तुम्ही जाऊन बघा. पर्सन इन न्यूज अजून पण ज्यांचा बरोबर नाही आला त्यांनी पर्सन इन न्यूज मध्ये आपण हे दिलेलं होतं. चिलीचे 38 राष्ट्रपती. ठीक आहे. जोसे टोनियो कास्ट असले असं दिलं होतं. चिलीचे राष्ट्रपती म्हटलेलं होतं तिथं. ठीक आहे. बघा इथं अँटोनियो कास्ट तसले तसे प्रश्न वन लाईनर दिले होतं. काही
आता बघा आपण 1400 1500 किंवा 1000 पेजेसच्या नोट्स नाही देते किंवा एखाद्या महिन्याचे डायरेक्ट 100 पेजेस असं नाही. 17 महिन्याचा करंट अफेअर्स फक्त 230 पेजेस मध्ये. पाठपोट जर विचार केला तर 115 ते 120 पेजेसची नोट्स येते आणि एकदम सुटसुटीत नोट दिलेल्या. नोट्सची पद्धत बघा कशा पद्धतीने दिलेली आहे, एकदम सुटसुटीत. ठीक आहे, असं जास्त खिचडी नाही दिलेली, एकदम सुटसुटीत. इथं स्टॅटिक मुद्दा दिलेला आहे, इथं अरवली पर्वत दिलेला आहे डिटेलमध्ये. याची वन लाईनरची गरज होती, फक्त वन लाईनर दिले, त्याचं डिटेल नाही देत बसले किती मताने तो विजय झाला आणि काय झालं. फक्त एवढंच विचारलं जाणार, तेवढंच दिलेलं आहे. हा दुसरा प्रश्न. 2 प्रश्न झाले. आता तिसरा प्रश्न बघा. सुरेश कलमाडे यांच्यावर प्रश्न होता. आशियाई ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष सुरेश कलमाडे आपण निधन वार्तामध्ये कव्हर केलं होतं. जन्म आणि निधन दिलेलं होतं त्यांचं. बघा इथं आशियन ॲथलेटिक्स फेडरेशन 2000 ते 2013 दिलेलं होतं तसं तसं. हा तिसरा प्रश्न. ठीक आहे, हा तिसरा प्रश्न आहे. पुढचं बघा, चौथा प्रश्न. NIRF प्रश्न होता. राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क, NIRF हे इथे दिले. राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी रचना. ठीक आहे, मराठी नाव काय ते पण दिलेलं आहे, कोणती संस्था ते पण दिलेलं आहे, कधीपासून 2016 पासून पहिला NIRFचा. ठीक आहे, 2016. इथं म्हटलं होतं बघा, क्रमवारी आराखडाची सुरुवात 2020 ला झाली. लगेच कळतं चुकीचं आहे. आपलं जर करंट अफेअर्स तुम्ही वाचले असले, इंडेक्स बघा कशा फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे, एकदम सुटसुटीत. असं इंडेक्स कोणीच देत नाही, एकदम चार्ट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, तुम्हाला पाठ करता यावं. इथंच कळतं जर बी चुकीचा आहे तर मित्रांनो हा ऑप्शन एलिमिनेट होतो, हा ऑप्शन एलिमिनेट होतो, हा ऑप्शन एलिमिनेट होतो. उत्तरपर्यंत पोहोचलोय आपण. एका ऑप्शनवरून कधी सुरू झाला. त्याचे 5 विस्तृत श्रेणी दिलेले आहे, ते विचारलेलं होतं बघा. 5 निकष, कोण एकूण कॅटेगरीमध्ये कोण नंबर 1 आहे, कोण काय ते दिलेलं होतं सगळं डिटेलमध्ये. त्याच्यावरच प्रश्न होता. एका फॅक्टरवरून उत्तरपर्यंत पोहोचले तुम्ही. तिसरा प्रश्न होता हा बघा. कितवा प्रश्न होता हा? 1 2 हा 3 हा चौथा होता. ठीक आहे, हा चौथा प्रश्न तसे तसा आलेला आहे. पाचवा प्रश्न बघा. अभिजात भाषा, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला होता. ठीक आहे, कधी मिळाला होता ते दिलेलं आहे इथं. कोणत्या सुरुवातीला बघा सर्वात आधी तामिळला भेटला होता, तेच विचारलेलं होतं. काय लावायचं होतं, योग्य क्रम लावायचा होता आपल्याला. उत्तर मिळतं याच्यातून. ठीक आहे, आयोग काय करते, कधी कधी 2-2 आता गडबची मेन्स झाली त्याच्यामध्ये 2022 चे काही करंट अफेअर्स विचारले, चॅट जीपीटी वगैरे, म्हणजे 2-3 वर्षाचं करंट अफेअर्स विचारते. हे मागच्या बॅच मधलं बघा, 2024 अभिजात भाषा. ठीक आहे, तसं दिलेलं होतं हा प्रश्न. हे तुमचं एकदम व्यवस्थित करून घेतलेलं होतं, शिकवलेलं होतं हे सगळं. ओके, पुढचं बघा. धनधान्य कृषी योजना. धनधान्य कृषी योजना योजना टॉपिक मध्ये जा आपल्या आत्ताची करंट अफेअर्सच्या बॅच मध्ये. त्याच्यामध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना असली अशी कव्हर केली बघा. केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी 16 जुलै 2025. तसं दिले बघा. योजनेला मंजुरी 16 जुलै 2025. लगेच कळतं बरोबर आहे. लगेच आपण चेक करतो इथं नाही, हा एलिमिनेट होतो या सगळ्या गोष्टी. पुढचं बघा, ही योजना हा 100 जिल्ह्यांचे योजनेसाठी देशभरातले 100 जिल्हे. इथं बघा 100 जिल्ह्यांच्या निवडीने या सगळ्या गोष्टी बघा. काय सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे. तुम्ही पूर्ण योजना वाचा. ठीक आहे, तुम्हाला लगेच कळतं का तुम्ही उत्तरापर्यंत आरामात पोहोचता यायचं. हा कितवा प्रश्न आहे? हा चौथा. हा पाचवा. ठीक आहे, हा 6वा प्रश्न रिफ्लेक्ट झाला म्हणजे 12 मार्क्स. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा 7 नंबरचा प्रश्न. हा 7वा प्रश्न जसे जसा आला. बहुआयामी दारिद्र्य. आपण निर्देशांकामध्ये 2025 चा बहुआयामी दारिद्र्य त्याच्यामध्ये कोणती संस्था काढते ती दिली आहे बघा इथं, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम. इथं काय म्हटलं होतं, जागतिक बँकेद्वारे प्रकाशित केला जातो. लगेच कट होतो ऑप्शन. ठीक आहे, हा कट झाला. जर अकट झाला तर विधान योग्य विचारलं होतं, हा कट होतो, हा कट होतो. ठीक आहे, ते निकष दिलेले बघा. काय 2025 चा अहवाल या संबंधावर वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी दिलेल्या खाली. इथं दिलेलं बघा, त्याच्या खाली निकष, त्याच्या पुढच्या गोष्टी सगळं दिलेलं आहे याच्यामध्ये पूर्ण. आता हा इथं पूर्ण स्क्रीनशॉट नाही टाकता आला, पूर्ण कव्हर केलेलं आहे त्या सगळ्या. ओके, हा एक प्रश्न. हा 7 नंबरचा प्रश्न. 8वा प्रश्न बघा. 7व्या वेतन आयोगाची मुदत संपण्यापूर्वीच आपला 8वा वेतन आयोग स्थापन करणारे पहिले भारतीय राज्य कोणते? राज्य व्यवस्था पहिलाच टॉपिक आपला राज्य व्यवस्था असतो. त्याच्या वन लाईनर मधले पहिलाच वन लाईनर होतं. 8वा वेतन आयोग लागू करणारे भारतातले पहिले राज्य आसाम. तसं उत्तर होतं. कोणाचं चुकलेलं नसेल आपल्या करंट अफेअर बॅच ज्यांनी केलेली पहिलीच ओळ होती वन लाईनर मधली. आपण प्रत्येक याच्या खाली 40-50 वन लाईनर देतो महत्वाचे. राज्य व्यवस्था, इकॉनॉमिक्सचे, पर्सन इन न्यूज असेल, निधन वार्ता असेल, अवॉर्ड्स असतील, स्पोर्ट्स असेल, प्रत्येक याच्या खाली असे तुम्हाला वन लाईनर दिसतील बघा. आसाम राज्य, लगेच आसाम पर्यंत तुम्ही पोहोचता. ठीक आहे, लगेच हा 8वा प्रश्न आहे मित्रांनो. 8वा प्रश्न म्हणजे जसली तशी 16 मार्क्स. ज्यांनी व्यवस्थित रिव्हिजन केले जसली तशी 16 मार्क्स. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. 9वा प्रश्न काय म्हटलेलं आहे,
राष्ट्रीय बालविज्ञान बघा 3 ते 6 जानेवारी बघा 3 ते 6 जानेवारी दरम्यान भोपाळ, हे बघा भोपाळ तसली जसं कव्हर केलेले सांगितलेलं होते सगळं. ठीक आहे, हा 9वा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा, हे सगळे नोबेल पुरस्कार बघा, साहित्य, शांतता, हे सगळं दिलेलं आहे, भौतिकशास्त्र सगळं याच्यामधलं, मेडिसिन मधलं, केमिस्ट्री मधलं सगळं दिले, ही लिस्टच दिलेली आहे आपण. हे बघा मारिया कोरिओ मचाडो, इथूनच लगेच कळतं आपल्याला कुठे गेल्या मारिया कोरिनो कॅरेना मचाडो. बघा व्हेनेझुएला लोकांसाठी लोकशाही हक्कांचा प्रसार इथं दिले बघा. कुठल्या व्हेनेझुएलाचा यांनी लोकशाही हक्कांसाठी कार्याबद्दल लगेच उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचता एक जोडी लावले. ओके, कितवा प्रश्न आहे हा? 10वा प्रश्न आहे, 10 नंबर, म्हणजे 20 मार्क्स बघा तसले तसे रिफ्लेक्ट झालेले. पुढचा प्रश्न बघा, वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026, भारताचे पदक विचारलेले होते, सुवर्ण, रौप्य आणि कांस्य. बघा भारत 75, 69, 64 असे 208 पदक होते. 75, 69, 64 पोचले का उत्तरापर्यंत? 11वा प्रश्न तसले तसा. ठीक आहे, 22 मार्क्स. बऱ्याच मुलांचे 11, 12 प्रश्न बरोबर आलेले, त्यांचे मेसेज येत आहे, कॉल्स येत आहे. तर करंट अफेअर्स खूप चांगली रिव्हिजन केली होती, खूप चांगला फायदा झाला. एवढ्या टफ पेपरमध्ये तुमचे 11-12 प्रश्न करंट अफेअर्सचे बरोबर येतात, तर तुम्ही मेरिटमध्ये तुम्हाला मेरिट क्रॉस करायला खूप फायदा होतो या गोष्टींचा. कारण असे जेव्हा टफ पेपर येतात आणि एखाद्या विषयात जर तुमचं लक्ष चालून गेलं ना, तुम्ही तिथं काय एज घेता बाकीच्यांपेक्षा. हे चालू घडामोडी खूप डायनामिक, याला लिमिट नाहीये. त्याच्यामुळे खूप शॉर्टमध्ये करून तुमच्या वेळेनुसार कमी वेळेत तुम्हाला वाचता येईल अशा या नोट्स दिलेल्या आहेत तुम्हाला. ओके, बघा किती नंबरचा? 11वा प्रश्न हा. पुढचा प्रश्न बघा, भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम नियंत्रक महालेखा परीक्षक, 15वे नियंत्रक महालेखा परीक्षक यांची नेमणूक वगैरे ते कव्हर केलं होतं आपण. त्याच्यामध्ये स्टॅटिक पण कव्हर करतो. आपल्या करंट अफेअर्स जर घेतलंय त्याच्या खाली स्टॅटिक जर महत्वाचं ते स्टॅटिक पण घेतो आपण. आता हा स्टॅटिकचा प्रश्न होता 148 आर्टिकल, हा तुम्हाला सगळ्यांनाच माहित राहतो असा प्रश्न. ठीक आहे, पण ही स्टॅटिक आपल्या करंट अफेअर्स मध्ये घेतलेले आहे प्रत्येक याच्यामध्ये. पुढचा प्रश्न बघा, ब्राझिलिया ब्रिक्स चेअरमॅनशिप, ब्रिक्स शिखर परिषद, रिओ डी जेनेरिओ ब्राझील, त्याच्यामध्ये ते शिकवताना त्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या होत्या. त्याच्यावर हा प्रश्न होता. अशा पद्धतीने आपले 13 प्रश्न, किती प्रश्न टोटल? 13 प्रश्न मित्रांनो. 13 प्रश्न म्हणजे 26 मार्क्स आहे. जरी तुमचे 13 नाही बरोबर आले, 10 बरोबर आले, 11 बरोबर आले तरी खूप चांगला स्कोर, खूप चांगला स्कोर आहे अशा टफ पेपरमध्ये. ठीक आहे, कारण पेपर टफ होता, जागा किती असो मेरिट खाली येणार आहे 100%, त्यात काही डाऊट नाही. ओके, कारण ह्या वर्षी खरंच रिअली तुम्ही जर एक एक प्रश्न व्यवस्थित पडताळून बघितला तर तुम्हाला प्रश्नाची डेप्थ कळते, डिफिकल्टी लेवल, ऍप्लिकेटिव्ह क्वेश्चन विचारले गेले, सगळ्या गोष्टी व्ह्यू होत्या त्या पेपरमध्ये, सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या. ओके, तर तुम्ही जर करंट अफेअर्सची बॅच घेतलेली नसेल, तुम्हाला जर घ्यायची असेल, करंट अफेअर्सचा अभ्यास झालेला नसेल, तर ही बॅच घेऊ शकता मित्रांनो. खूप छोटी बॅच आहे, 18 तास 17 महिन्याचं करंट अफेअर्स आहे. जानेवारी 2025 ते मे 2026 पर्यंत सर्व करंट अफेअर्स, फक्त 299 रुपयाला बॅच देतोय. लवकरच याची प्राइस आता आम्ही वाढवणार आहे. ओके, याची बॅचची प्राइस 499 होईल पुढच्या 4-5 दिवसामध्ये. तुम्हाला घ्यायची असेल तर घेऊन टाका आता. ओके, चला आजच्या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद.